देवता मानली गेलेली आहे ते नटराज, त्यांनाही नटराजालाही वंदन करून आपण या कार्यक्रमाला सुरुवात करूया. गणेशाला वंदन करण्याचं आपण म्हणजे प्रथम वंदन नेहमी करतोच, पण पर्टिक्युलरली या कार्यक्रमाच्या बाबतीत सांगायची गोष्ट अशी आहे की गणेशाच्या कृपेने हा कार्यक्रम शक्य झाला आहे असं मी म्हणेन. जेव्हा आपल्याकडे कार्यक्रमाचं महाराष्ट्र मंडळ पिट्सबर्गकडे कार्यक्रमाचं प्रपोजल आलं तेव्हा आम्ही खूप विचार केला की मागच्या वर्षी अशा शास्त्रीय संगीताचा एक कार्यक्रम महाराष्ट्र मंडळाने ठेवला होता. दुर्दैवाने जास्त उपस्थिती त्या कार्यक्रमाला येऊ शकली नाही, म्हणून मग आम्ही विचार करत होतो की आता जर शास्त्रीय संगीताचा परत कार्यक्रम आपण ठेवला तर किती लोक येतील, काय येतील. पण गणेशाच्या कृपेने असं झालं की गणेश उत्सवाच्या दरम्यान अनेक आपल्या मेंबर्सनी अनेक सढळ हाताने आपल्याला महाराष्ट्र मंडळाला देणग्या दिल्या, मदत केली आणि त्यामुळे हा कार्यक्रम मी अतिशय अभिमानाने सांगू इच्छितो की आपण विनामूल्य आपल्या सर्व सदस्यांना ठेवू शकलो. आणि चिन्मय मिशन पिट्सबर्ग यांच्या वतीने हा हॉलसुद्धा आपल्याला अतिशय छान असा मिळालेला आहे कार्यक्रम ठेवण्यासाठी. तर सगळ्यात आधी मी आपल्या देणगीदारांचे आभार मानतो आणि चिन्मय मिशनचे सुद्धा आभार मानतो. आणि मी म्हटलं तसं गणेशाच्या कृपेने कार्यक्रम शक्य झाला. कलाकारांची ओळख एक छोटीशी करून देतो. जनरली जेव्हा आपण एखाद्या शास्त्रीय संगीतामध्ये काम करणाऱ्या कलाकाराची ओळख करून देतो तेव्हा दोन गोष्टी त्याच्यामध्ये सांगितल्या जातात. एक तर त्या कलाकाराची परंपरा म्हणजे काय, तर त्यांचे गुरु कोण, त्या गुरूंचे गुरु कोण, त्यांचं घराणं कुठलं, ही एक त्यांची महत्त्वाची ओळख असते. आणि त्याच्यानंतर दुसरी ओळख म्हणजे ऑफकोर्स त्यांनी कलाकारांनी स्वतःच्या आयुष्यामध्ये काय काय अचीवमेंट्स केल्या, काय काय नवीन प्रकार यश संपादन केलं, त्याची एक छोटीशी झलक आपण नेहमी सांगतो. कार्यक्रमाचं नाव ठेवलंय सूर संगत. तर कुठल्याही शास्त्रीय गायनाच्या कार्यक्रमाला संगत ही सगळ्यात महत्त्वाची असते, म्हणून मी आधी जे आपले साथ संगत करणारे कलाकार आहेत त्यांची आधी ओळख करून देतो. हार्मोनियम पेटीवर आहेत श्री अभिषेक शिनकर. त्यांनी अतिशय लहान वयापासनं संगीताची आणि हार्मोनियमची शिकवण घ्यायला सुरुवात केली. सगळ्यात सुरुवातीला त्यांनी श्री शंकर महाजन यांच्याकडनं 8 वर्ष शिक्षण घेतलं. त्याच्यानंतर गुरुशिष्य परंपरेमध्ये त्यांनी पंडित नाथराव नेरळकर यांच्याकडनं औरंगाबादला 5 वर्ष शिक्षण घेतलं. गांधर्व त्याच्यानंतर प्रमोद मराठे गांधर्व महाविद्यालय यांच्या अंडरही त्यांनी गुरुशिष्य परंपरेमध्येच शिक्षण घेतलं. आणि साथ करायची म्हणली तर त्यांनी अतिशय मोठ्या मोठ्या कलाकारांना, मी इथली लिस्ट वाचतोय, सगळीच नावं इतकी मोठी मोठी आहेत की मी कुठली नावं घेऊ असा मला प्रश्न पडलाय. सगळ्या कलाकारांना त्यांनी हार्मोनियमची साथ वेगवेगळ्या ठिकाणी केलेली आहे. शिवाय स्वतःचे सोलो परफॉर्मन्स असे कॉन्सर्ट्ससुद्धा केलेले आहेत. त्यांना हार्मोनियममध्ये मास्टर ऑफ आर्ट्स ही पदवी आहे. त्याशिवाय पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर स्कॉलरशिप, नॅशनल यूथ फेस्टिवलमध्ये पहिलं बक्षीस, पंडित डी.व्ही. पलुस्कर अवॉर्ड शारदा संगीत विद्यालयाकडून आणि मिनिस्ट्री ऑफ इंडिया कल्चरल मिनिस्ट्री ऑफ इंडियाकडून स्कॉलरशिप, हे सगळे मोठे मोठे पुरस्कारही त्यांना प्राप्त झाले. याच्यानंतर शास्त्रीय संगीत ऐकणाऱ्यांना आणि इतरही संगीत ऐकणाऱ्यांना अतिशय परिचित असणारं असं नाव तबल्यावर श्री संजय देशपांडे यांचं आहे. त्यांनी अतिशय लहान वयापासून तबला शिकायला सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी काही पंडित साबडे यांच्याकडून पुणे भारत गायन समाज इथे शिकायला सुरुवात केली आणि त्याच्यानंतर तालयोगी पंडित सुरेश तळवलकर यांच्याकडनं त्यांनी दिल्ली फरुखाबाद घराणा या घराण्यातलं शिक्षण गुरुशिष्य परंपरेमध्ये राहून घेतलं. त्याचबरोबर दुसऱ्या घराण्याचं म्हणजे पंजाब घराण्याचा अभ्यास करण्याचीही त्यांना संधी मिळाली उस्ताद अल्ला रखा साहेब आणि पंडित योगेश शमसी यांच्याकडनं. आणि सध्या ते पंडित विवेक जोशी यांच्याकडनं अजूनही तालीम घेतात.
त्यांना अहमदजान थिरकवा स्कॉलरशिप सोलो परफॉर्मन्ससाठी मिळालेली आहे. त्याचबरोबर अगेन मी मगाशी म्हटलं तसं सर्व अनेक मोठ्या मोठ्या कलाकारांना साथ करायचीही त्यांना संधी मिळालेली आहे. एक विशेष मला ह्याच्यामध्ये एक या बायोडेटामध्ये उल्लेख करण्यासारखं वाटलं ते म्हणजे आपण तबलाचा अनेकदा इथे US मध्ये असताना स्पेशली झाकीर हुसेन यांचे आपण ऐकतो आणि त्याच्यामध्ये ते फ्युजन करायचा काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न करत असतात. तसं संजय देशपांडे यांनी पण कोरियन म्युझिशियन्स बरोबर विंड फ्रॉम अयुटा या नावाचा एक अल्बम केला होता आणि त्यासाठी त्यांना बेस्ट अल्बम अवॉर्ड ऑफ द इयर पण मिळालं होतं. आणि सगळ्यात शेवटी लास्ट बट नॉट द लिस्ट म्हणतात तसं आपले आजचे गायक पंडित राम देशपांडे. पंडितजी हे सुद्धा अतिशय मोठ्या रिच अशा एका परंपरेतून येतात. त्यांची संगीत शिकायची सुरुवात श्री चापे, श्री पणके आणि श्री पंडित प्रभाकर देशकार यांच्याकडून झाली. त्याच्यानंतर त्यांनी पंडित यशवंतबुवा जोशी आणि पंडित उल्हास कशाळकर यांच्याकडून पण तालीम प्राप्त केली. त्यांना आग्रा घराण्याचे पंडित बबनराव हळदणकर आणि पंडित यशवंत महाले फ्रॉम भातखंडे परंपरा यांच्याकडूनही त्यांना शिकायची संधी मिळालेली आहे. पर्टिक्युलरली त्यांनी नागपूर युनिव्हर्सिटीमधून गोल्ड मेडल घेऊन पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री पूर्ण केली. त्यांचा डॉक्टरल थिसिस PhDचा थिसिस होता मिश्र राग, म्हणजे जे आपण ज्याला वेगवेगळ्या प्रकारचे रागाची कॉम्बिनेशन्स म्हणतो त्याच्यावर त्यांनी PhDचा थिसिस लिहिला आणि त्याच्यामध्ये त्यांना पंडित आठवले यांच्याकडून मार्गदर्शन प्राप्त झालं. त्यांनीही अनेक मोठ्या मोठ्या कॉन्सर्ट्समध्ये परफॉर्म केलेलं आहे. मी म्हणेन तसं लिस्ट खूप मोठी आहे. संगीत रिसर्च अकॅडमी कलकत्ता यांच्याकडनं त्यांना बेस्ट वोकलिस्ट अवॉर्ड मिळालेला आहे. त्याचबरोबर विद्यासागर अवॉर्ड हे जे दिलं जातं अतिशय प्रेस्टिजियस अवॉर्ड आहे ते पण त्यांना मिळालेलं आहे. शिवाय आदित्य विक्रम बिर्ला कलाकिरण पुरस्कार 2005 मध्ये त्यांना प्राप्त झाला. सगळ्यात शेवटी सांगायचं झालं तर एक शॉर्ट फिल्म गानयोगी या नावाखाली पंडित DV पलुस्कर यांच्यावर तयार केली गेली होती. त्याच्यामध्ये म्युझिक डायरेक्शन पंडित राम देशपांडे यांनी केलं होतं. त्याच्याबरोबर त्यांनी अनेक अल्बम रेकॉर्ड केलेले आहेत. गुरु परब्रह्म, वंदे मातरम, रागमाला आणि सो ऑन. तर आता माझं बोलणं ऐकायला तुम्ही काय इथे आलेलं नाही त्यामुळे मी थांबतो आणि आपल्या कलाकारांना ते आज काय सादर करणार आहे ते सांगायची आणि सादर करायची संधी देतो. धन्यवाद. Can you give me audience light? Yeah, thank you.
Namaskar. I will start with Rag Puriya Kalyan. विलंबित बंदिश in Tilwada Tal. आज शोभन बन आयेरी. Then I will present next bandish पार करो नई मोरी नैया. This is the composition of Pandit Nivritti Bua Sarnaik. And then I will present Ektal Drut Tarana. That is my own composition. Dim Tanana Derena Tadani. Rag Puriya Kalyan. Namaskar.
चाहिए, थोड़ा मेरा बस।
आ
आज शोभन बनायची लाड लाडा पण देत आज शोभन आज शोभन आज शोभन. थोडा आग्रह सुना ना हो. आज शोभन बनायची लाड लाडा पण देत आज शोभन आज शोभन आज शोभन. आज शोभन बनायची लाड लाडा पण देत आज शोभन आज शोभन आज शोभन. क्या बात. आज शोभन बन आये तारा लडावन देत आज शोभन आज शोभन आज शोभन. पार करो नहीं
composition of Pandit Niruttiba Sarnaik, and you can see